नमस्कार, मी सुशील. आज जरासं आश्चर्य वाटलं असेल की मी फक्त सुशील का म्हणालो. होय, मला आज आडनाव सांगताना संकोचल्यासारखं होत आहे. अक्षरशः संकोचल्यासारखं होत आहे. म्हणजे रोज होय मी सुशील कुलकर्णी असं अट्टहासानं सांगून माझं आडनाव, माझी जात जी अधोरेखित करून सांगत होतो आणि सांगत होतो की मला अभिमान आहे, मी कधी लाजणार नाही सांगताना. पण आज मात्र संकोचल्यासारखं होत आहे की माझं आडनाव असलेला एक माणूस असं काही कृत्य करतो की ज्याच्यामुळं मला ते आडनाव लावतो याची लाज वाटावी आणि मान खाली घालावी लागावी. कोण तो पुण्यातला हरामखोर माणूस, अमोल काहीतरी नाव त्याचं, त्यांनी केलेलं कृत्य मी दाखवणार नाहीये यासाठी की हे कृत्य दाखवून मला पुन्हा पुन्हा त्या अवमानाची पुनरावृत्ती करायची नाहीये. पुण्यातल्या शिवसृष्टीच्या फलकावर जो स्वतःच जाऊन लघुशंका उरकून येतो, मला तो शब्दही वापरताना कसं नुसतं वाटतंय, त्याला या वय झालेल्या थेरड्याला, म्हणजे माझी शब्दही आता नियंत्रण सोडू लागलीत, या वय झालेल्या थेरड्याला जराही काही वाटलं नसेल का? मी एक सांगू, अशा माणसांचा धिक्कार, निषेध, यांना बडवा, यांना तुडवा असलं काय बोलणार नाही आहे. जर आपल्याकडं छत्रपती शिवरायांच्या काळानुसार जसा त्या रांजेगावच्या प्रांजाच्या पाटलाचा चौरंग्या केला होता ना, तसं याचं सामान आहे ना, ते कापून टाकलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. याच्यापेक्षा दुसरी कुठली शिक्षा असू शकत नाही. काय झालंय या अशा विकृत अवलादींना? कशानं झपाटलंय यानं? काय करायचंय? अरे नादान माणसांनो, महाराष्ट्रामध्ये आधीच जातीयवादी वातावरण पेटलेलं असताना त्या जातीच्या आगीत पुन्हा तेल, रॉकेल, डिझेल, पेट्रोल जे काय टाकायचे ते टाकून ती भडकविण्याचा विचार आहे का? ते कुठल्या मूर्खाच्या नंदनवनात वावरताय तुम्ही? म्हणजे आपापल्या जातीचा अभिमान असणं गोष्ट वेगळी, ती गोष्ट वेगळी, पण तो अभिमान बाळगत इतरांचा अपमान करण्याची घाणेरडी वृत्ती जर तुमच्यामध्ये येत असेल ना, तर अशांचा हे केलाच पाहिजे, कार्यक्रमच केला पाहिजे. म्हणजे हे कसं काय होऊ शकतं हा माझा प्रश्न आहे. म्हणजे हा जो कोणी अमोल कुलकर्णी नावाचा वयोवृद्ध व्यक्ती आहे, तो लघवी करतो आणि बायकोला शूटिंग करायला लावतो, त्याची बायको शूट करत असते. अशा विकृतांची फौज त्या पुण्यात जमली आहे का? अशी विकृत त्या पुण्यात जमात झालीत का? ज्यानं वातावरण पेटेल, गढूळ होईल, एक जात दुसऱ्या जातीच्या विरोधात लढायला लागेल, ते जातीचं भांडण गेलं खड्ड्यात. म्हणजे कोण मराठा विरुद्ध ब्राह्मण असा वाद होईल का, हे जरा बाजूला ठेवू आपण. पण ज्या हिंदुत्वासाठी, ज्या हिंदूंच्या एकत्रीकरणासाठी आपण प्रयत्न करतो, आपण लढायचा प्रयत्न करतोय, त्या सगळ्या प्रयत्नांना नुसती खीळ बसणार नाहीये. त्या सगळ्या प्रयत्नांच्या मध्ये असा काही प्रहार होणार आहे की पुन्हा कधीच त्या भंगलेल्या मनांना एकत्र करता येणार नाही. आणि लक्षात ठेवायचं, अशा सगळ्या नादान माणसांनी छत्रपती शिवाजी महाराज हा भारतातल्या तमाम हिंदूंचा प्राण आहे. राजस्थानातल्या छत्रसाल राजाला, बुंदेलखंडाच्या राजाला छत्रपती शिवरायांच्या पासूनच प्रेरणा मिळाली आणि छत्रपती शिवरायांच्या पासून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्याच्या युद्धाला छत्रसाल राजा तयार झाला. दक्षिणेतल्या बेदनूरच्या राणी चेन्नम्माला छत्रपती शिवरायांच्या कार्याचा विसर पडला नाही, म्हणून छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर पन्हाळगड ते जंजिरा असा प्रवास करणाऱ्या छत्रपती राजारामांना राजधर्म म्हणून चेन्नम्मांनी मदत केली होती. उत्तर असू दे किंवा दक्षिण, छत्रपती शिवरायांच्या कामाचा दबदबा, आदर कायम होता. म्हणूनच राजारामांना या स्वराज्याची
पुन्हा निर्मिती करण्यासाठी जे काही संपत्ती मिळाली ती जिंजीतून मिळाली, वेल्लोरच्या किल्ल्यातून मिळाली, हे विसरू नका. म्हणून ते भारताचा प्राण होते हे मी म्हटलेलं वावगं ठरणार नाही. ज्यांना भारतात सन्मान होता, आहे, राहील, त्यांचा सन्मान तुमच्या इतकुशा मुतण्याने कमी होणार नाही आहे. पण तुमच्या या मुतण्यानं समाजामध्ये जी दुही पसरणार आहे ना, ती फार भयंकर असेल. मग तो कोरटकर असू दे, काय ते असभ्य शब्द उच्चारणारा, या असल्या नतद्रष्ट ब्राह्मणांना ब्राह्मण म्हणण्याची सुद्धा इच्छा होत नाही. आणि आपण जर ते त्या जातीचे असतील ना, तर आपण त्या जातीचं आहे असं म्हणू नये. म्हणजे मुळात त्यांनाच बहिष्कृत करण्यात यावं, या स्थितीला यावं लागतंय. जो काही वाद घालणं चालू आहे ना, तो फार भयंकर असेल. आणि म्हणून माझं म्हणणं एक आहे, हा जो कोणी मुत्रा म्हातारा आहे, या म्हाताऱ्याच्या ओरिजिनॅलिटीचा शोध घ्यावा. हा आडनाव तोच वापरतोय, पण कन्व्हर्टेड आहे का, याचं कन्व्हर्जन झालंय का, कोणत्या धर्मात कन्व्हर्जन झालंय हे तपासण्याची गरज आहे. त्यानं त्याच्या आयुष्यात कोणकोणत्या सामाजिक संघटनांच्या सोबत काम केलंय हे तपासणं आवश्यक आहे. कारण कोणतीही हिंदुत्ववादी ब्राह्मण्यवादी संघटना छत्रपती शिवरायांचा अपमान करायला लावणार नाही. कारण तो प्रकार, तो गुन्हा हा मृत्यूपेक्षाही भयंकर असेल. हा कुठला आहे, कोण आहे, याचं काम काय आहे, हे सगळं समोर आणण्याची आवश्यकता आहे. आणि ज्या दिवशी समोर येईल त्या दिवशी या प्रकरणातलंही सत्य बाहेर येईल. त्यामुळे या सगळ्या अगोचर हिंदुत्ववादी ब्राह्मण्यवादी सगळ्या संघटनांना मला सांगायचं आहे, तुम्ही मानताय ते हिंदुत्व नाही, तुम्हाला वाटतंय ते हिंदुत्व नाही. हिंदुत्व ते आहे जे सनातन वर्षापासून आमच्या संस्कृतीनं, आमच्या इथल्या जीवन पद्धतीनं मांडलेलं आहे. धारयती इति धर्माः ही आमच्या धर्माची व्याख्या आहे. तुम्ही सांगाल त्याला हिंदुत्व समजलं जाणार नाही. त्यामुळे या अशा मुत्र्या म्हाताऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि त्याची असलियत उघड करण्यात यावी, एवढीच माझी मागणी आहे. नमस्कार.